नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तरुणांमध्ये एकजूट घडवून एकसंध राष्ट्र निर्मिती हे राष्ट्रीय छात्र सेनेचं कार्य, पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनतेच्या तक्रारींचं निवारण करण्यात असमर्थ ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश. आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या चौकशीची सीबीआयनं मागितली परवानगी. 14व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात होणार. पंजाब केसरी लाला लजपत राय यांना 151व्या जयंतीनिमित्त आदरांजली. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा डोडिंग जोडीनं मिश्र दुहेरीची उपांत्य फेरी गाठली. आणि वाढलेली आर्द्रता आणि तापमानात झालेली घट यामुळे मध्य मुंबईत धुरकट वातावरण. आता सविस्तर वृत्त. तरुणांमध्ये एकजूट घडवून एकसंध राष्ट्र निर्मिती हे राष्ट्रीय छात्र सेनेचं कार्य असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत आज राष्ट्रीय छात्र सेना तसंच सैन्यांच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. तिरंगा आणि देशाच्या राज्यघटनेमुळे आपल्याला विविधतेतून एकतेची प्रेरणा मिळते, तसंच देशभक्तीची भावना वाढीस लागते, असंही ते म्हणाले. राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स विद्यार्थी दशेत इतर भाषिक विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधतात, त्यामुळे त्यांच्या विचारांची कक्षा रुंदावते आणि त्यामुळे एक नवीन ऊर्जा निर्माण होते, असंही ते म्हणाले. देशासाठी जगण्याची संधी सर्वांनाच असते, मात्र बलिदानाची संधी सर्वांना मिळत नाही, असे प्रेरणादायी उद्गार मोदी यांनी यावेळी काढले. दरम्यान महाराष्ट्रासह देशातल्या विविध राज्यातल्या राष्ट्रीय छात्र सेनेनं यावेळी संचलन केलं. There are 3 divisions of the National Cadet Corps: the Army, the Navy, and the Air Force, and the Senior Wing Girls Division present here for a smart guard of honor. The Guard of Honor smartly marching out, making way for the march past. The Guard Commander, Senior Under Officer Raghu Kumar Jha of the Delhi Directorate. Future Army, Navy and Air Force officers in the making here as they march smartly past the dais, followed by bands and pipes playing Sare Jahan Se Acha. And that is the iconic Pilani band that we are all so familiar with. Pilani Balika Vidyapeeth, Senior Officer, Under Officer Mahima Tayal is the band commander.
या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, लष्कर प्रमुख दलबीर सिंग यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. जनतेच्या तक्रारींचं निवारण करण्यात असमर्थ ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. कार्यतत्पर प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रगती या बहुमाध्यम प्लॅटफॉर्मद्वारे त्यांनी विविध विभागाच्या सचिवांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. सीमा शुल्क आणि उत्पादन शुल्कांविषयी जनतेने केलेल्या तक्रारींची त्यांनी यावेळी विशेष दखल घेतली. यावेळी त्यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसह अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेतला. जनतेच्या तक्रारींसाठी कायमस्वरूपी उच्चस्तरीय देखरेख समिती तत्काळ स्थापन करण्याची सूचना पंतप्रधानांनी यावेळी सचिवांना केली. रस्ते, रेल्वे, कोळसा, वीज आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावाही त्यांनी या बैठकीत घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. अन्नधान्य, खतं आणि कृषी क्षेत्राशी संबंधित मंत्रिमंडळ आणि आर्थिक व्यवहार समितीनं गेल्या 18 महिन्यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांचा आढावा पंतप्रधानांनी या बैठकीत घेतला. मंत्रिमंडळाच्या निर्णयांची अंमलबजावणी कालबद्धतेत करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी मंत्रिमंडळ सदस्य आणि सचिवांना दिले. मंत्रिमंडळ निर्णयांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी महिन्यातून एकदा बैठक घेण्याचा निर्णय यावेळी झाला. झारखंडमधल्या छत्तरपूर इथं नक्षलवाद्यांनी काल केलेल्या हल्ल्यात 7 पोलीस शहीद झाले तर 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना रांची इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांची गाडी जात असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. नक्षलवाद्यांविरुद्धच्या मोहिमेवरून पोलिसांची गाडी परतत येत असताना नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवला. दरम्यान छत्तीसगडमध्ये दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाले. 2013 साली बस्तर भागातल्या झीरम खोऱ्यात काँग्रेस नेत्यांवर झालेल्या हल्ल्यात हे नक्षलवादी सहभागी होते. स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट करण्यासाठी पहिल्या 20 नागरी क्षेत्रांची घोषणा आज केंद्र सरकार करणार आहे. विविध राज्य सरकारांकडून 97 शहरांना स्मार्ट सिटीमध्ये रूपांतरित करण्यासाठी केंद्रीय नगर विकास मंत्रालयाकडे प्रस्ताव आले आहेत. योजनेसाठी निवडण्यात येणाऱ्या या नगर क्षेत्रांमध्ये सक्षम नागरी वाहतूक, सार्वजनिक वाहतूक सेवा, माहिती तंत्रज्ञान आणि प्रशासन अशा अनेक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. नजीकच्या काळात स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकार 40 शहरांची निवड करणार आहे. अरुणाचल प्रदेशात लागू करण्यात आलेल्या राष्ट्रपती राजवटीला आव्हान देणाऱ्या काँग्रेस पक्षानं दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं काल केंद्र सरकारला नोटीस जारी केली. सरकारनं याबाबत उद्यापर्यंत उत्तर द्यावं असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 1 फेब्रुवारीला होईल. दरम्यान अरुणाचल प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यपालांचा वापर केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. तर अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट जारी करण्याचा दिवस राज्याच्या इतिहासातला काळा दिवस आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलं आहे. केंद्र सरकारनं दिव्यांग व्यक्तींसाठी एक राष्ट्रीय रोजगार पोर्टल सुरू केलं आहे अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री थावरचंद गेहलोत यांनी दिली. या पोर्टलवर दिव्यांग व्यक्तींना रोजगार, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि स्वयंरोजगार तसंच शिक्षणासंदर्भात disabilityjobs.gov.in या पोर्टलवर माहिती उपलब्ध होणार आहे. राज्य शासनाने येत्या वर्षी गांधी जयंतीपासून 250 सेवा ऑनलाईन पद्धतीनं देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ही माहिती दिली. ते एका कार्यक्रमात बोलत होते. नागरिकांना शासकीय कामासाठी शासकीय कार्यालयात जावं लागू नये अशा प्रकारची कार्यपद्धती विकसित करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनानं 26 जानेवारीपासून आपलं सरकार या वेबसाईटच्या माध्यमातून 115 सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. 2 ऑक्टोबरपर्यंत अशा सेवांची संख्या 250वर नेण्यात येणार आहे. या सेवा वापरण्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशनही विकसित करण्यात येणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई या कार्यक्रमाला उपस्थित होते. माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या विकासासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे असं त्यांनी सांगितलं. आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयनं राज्यपालांकडे परवानगी मागितली आहे. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी तशी परवानगी दिल्यास ते काँग्रेससाठी अडचणीचं ठरणार आहे. यापूर्वी 2013 मध्ये सीबीआयनं मागितलेली परवानगी तत्कालीन राज्यपाल के शंकर नारायणन यांनी पुराव्याअभावी नाकारली होती.
मुंबईत मध्यवर्ती भागात शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी बांधलेल्या आदर्श सोसायटीत अनेक राजकारणी, मंत्री आणि अधिकारी यांना बेकायदेशीररित्या स्वस्तात सदनिका दिल्याचं सीबीआयला आढळलं होतं. या प्रकरणी 2010 मध्ये चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदही सोडावं लागलं होतं. 14व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची अर्थात मिफची आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचं आज संध्याकाळी उद्घाटन होणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड या महोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवासाठी यंदा 825 प्रवेशिका आल्याची माहिती मिफचे संचालक मुकेश शर्मा यांनी दिली. यावर्षी या सोहळ्यासाठी प्रथमच सदिच्छा दूत म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांची निवड करण्यात आली आहे. माहितीपट, लघुपट, अॅनिमेशन फिल्मसाठी प्रसिद्ध असलेल्या या महोत्सवाचं आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट विभागातर्फे राज्य शासनाच्या मदतीनं दर 2 वर्षांनी करण्यात येतं. सिनेरसिकांनी या महोत्सवाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असं आवाहन मुकेश शर्मा यांनी केलं आहे. अधिक माहितीसाठी www.mif.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. 3 फेब्रुवारी रोजी राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचा समारोप होणार आहे. नवी मुंबईतल्या खारघर इथं काल रात्री एका गगनचुंबी इमारतीच्या 14व्या आणि 15व्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाच्या 10 पेक्षा अधिक गाड्यांनी 2 तासाच्या आत ही आग आटोक्यात आणली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीत 2ही मजले जळून खाक झाले. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना बजावलेल्या एका नोटिशीला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला. वांद्र्यात मुंबई एज्युकेशनल ट्रस्टमध्ये उद्यानासाठी भुजबळ यांना पूर्वी देण्यात आलेली जमीन परत करण्यासाठी महानगरपालिकेनं ही नोटीस बजावली होती. यावर स्थगिती आणण्याची विनंती ट्रस्टनं मुंबई उच्च न्यायालयाला केली होती, मात्र न्यायालयानं ती नाकारली. मोकळ्या जमिनी परत करण्याच्या अशा नोटिसा भुजबळ यांच्याप्रमाणे 36 व्यक्तींना बजावण्यात आल्या आहेत. या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. मोकळ्या जमिनी अशा प्रकारच्या कामांसाठी देता येणार नाहीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिले होते. घरेलू कामगार, मच्छीमार यांच्याप्रमाणेच वृत्तपत्र विक्रेते असंघटित कामगार असून त्यांच्या कल्याणासाठी राज्य शासनानं स्वतंत्र मंडळाची स्थापना करावी अशी मागणी राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पहिल्या अधिवेशनात कोल्हापूर इथं करण्यात आली. वृत्तपत्र विक्रेत्यांचं उत्पन्न अतिशय तुटपुंज असतं, त्यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केलेल्या शिफारशी त्यांनाही लागू केल्या तर त्याचा लाभ राज्यभरातील जवळपास 3 लाख वृत्तपत्र विक्रेत्यांना होऊ शकेल. रस्ता रुंदीकरणाच्या वेळी वृत्तपत्र विक्रेत्यांची अन्यत्र सोय करावी, तसंच प्रत्येक जिल्ह्यात वृत्तपत्र भवन निर्माण करावं अशा मागण्या या अधिवेशनात करण्यात आल्या. एकीकडे पिकांचं नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना गडचिरोलीसारख्या मागास भागात राहणाऱ्या एका शेतकऱ्यानं आगळीवेगळी शेती करून उदास शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. दुर्दम्य इच्छाशक्तीला अथक परिश्रमाची जोड दिली तर विपरीत परिस्थितीवरही मात करता येते, याचाच प्रत्यय गडचिरोलीमधल्या संजय गंडाटे यांनी शिंपल्यात मोती पिकवून आणून दिला आहे. नदीमधून शिंपले गोळा करणे, घरी आणणे, मग त्याच्यामध्ये वेगळे रेतीचेच कण टाकून बघणे, हे सुरुवातीला केलं. त्यानंतर मग काय केलं की एक विशिष्ट डिझाईनचं मी साचा तयार केला आणि त्या साच्यामध्ये 8 पदार्थ आणि लिक्विड असे धरून 11 पदार्थ एकत्र तयार करून त्यांचं विशिष्ट साचा तयार केला आणि त्याच्यात दगडाचं प्रतिकृतीचं बीज तयार केलं. मोती बीज म्हणतो आम्ही. तर विशिष्ट दगड टाकल्याशिवाय मोती बनत नाही, तर तो दगड मी तयार केलेला आहे माझ्या स्वतःच्या टेक्नॉलॉजीने. यासाठी त्यांनी गडचिरोलीतल्या कृषी विज्ञान केंद्रातल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आपल्या शेतात 8 ते 10 फुटांचा खड्डा खोदला आणि मजुरांकडून शिंपले गोळा करून मोत्यांच्या शेतीला सुरुवात केली. हे मोती तयार होण्यास साधारण 12 महिने लागतात. बाजारभावानुसार प्रति नग कमीत कमी 300 रुपये याप्रमाणे हे मोती विकले जातात. मोती तयार करण्यासाठी 8 धातूंपासून तयार केलेला विविध आकारांचा चपटा दगड म्हणजेच बीट शिंपला काहीसा उघडून त्यात सोडला जातो. या कालावधीत शिंपला जिवंत राहण्यासाठी या शिंपल्यांना महिन्यातून एकदा याप्रमाणे गोवरी खाद्य देण्यात येतं. तसंच या मोत्यांची विशेष काळजीही घेतली जाते. गणपती, नवदुर्गा अशा देवी देवतांच्या आकारांचे मोती गंडाटे यांनी तयार केले आहेत. या अनोख्या शेतीतून वार्षिक 10 लाखांच्या वर उत्पन्न घेणाऱ्या गंडाटे यांनी इतर शेतकऱ्यांनीही पारंपरिक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मोत्यांची शेती करावी असं आवाहन केलं आहे.
प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर आयोजित संचलनामध्ये पारंपरिक लोकनृत्य प्रकारात दक्षिण मध्य सांस्कृतिक क्षेत्र नागपूरतर्फे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या महाराष्ट्राच्या सोंगी मुखवट्याला प्रथम क्रमांक मिळाला. राजपथावर पहिला क्रमांक पटकावण्याचा मान नागपूरला 6व्यांदा प्राप्त झाला आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या पियुष कुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रानं नागपूरच्या विविध शाळांतील 170 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं होतं. देशभरातील 7 क्षेत्रीय केंद्रांमधून नागपूरच्या दक्षिण मध्य केंद्राला यंदा पथक पाठवण्याची संधी प्राप्त झाली होती. पुण्यातल्या विविध शाळांचे विद्यार्थी आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनी काल औंध इथल्या लष्करी ठाण्याला भेट दिली. लष्कराच्या दक्षिण विभागानं हा कार्यक्रम आयोजित केला होता. या भेटीत विद्यार्थ्यांनी लष्करी शस्त्रास्त्र कवायत बघितली, तसंच जवानांच्या राहण्याच्या व्यवस्थेची माहिती करून घेतली. सुनामी, भूकंप, पूर अशा राष्ट्रीय संकटात लष्कर बजावत असलेल्या भूमिकेची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. जवानांची शिस्तबद्धता, त्यांचं दैनंदिन आयुष्य, राष्ट्रीय संकटातलं योगदान पाहून विद्यार्थी भारावून गेले. राज्य शासनाचा समाज कल्याण विभाग आणि सामाजिक न्याय विभाग यांनी बार्टीच्या सहकार्यानं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या प्रचारासाठी चित्ररथ तयार केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात आंबावडे इथं म्हणजे बाबासाहेबांच्या मूळ गावी या चित्ररथाच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांच्या माहेरच्या गावी दापोलीत वनंद इथं हा रथ नेण्यात आला. डॉ. आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त समता, बंधुता, न्यायाबद्दलचे त्यांचे विचार गावोगावी पोहोचवण्यासाठी हा रथ राज्यभर फिरणार आहे. हा चित्ररथ येत्या 7 फेब्रुवारीपर्यंत रत्नागिरी जिल्ह्याची तर 14 एप्रिलपर्यंत राज्याची यात्रा पूर्ण करणार आहे. महाराष्ट्र डिस्लेक्सिया या स्वयंसेवी संस्थेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. संस्थेला यंदा 20 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत देशविदेशातून अनेक मान्यवर विचार मांडणार आहेत. त्याचबरोबर मुलांमधला डिस्लेक्सिया हा अध्ययन अक्षमतेबाबतचा आजार वेळीच ओळखणं, याबाबत जनजागृती करणं आणि उपाययोजना सुचवणं याबाबत परिषदेत मार्गदर्शन होणार आहे. ही परिषद 3 दिवस चालणार आहे. मुंबईतल्या नेहरू सेंटर इथं आजपासून समय भारती 2016 या आंतरराष्ट्रीय घड्याळ महोत्सवाला सुरुवात झाली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं. महोत्सवाचं यंदा 18वं वर्ष आहे. भारतातलं अग्रगण्य ट्रेड पोस्ट या मासिकानं घड्याळ व्यापार महासंघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवात जगभरातल्या 100हून अधिक ब्रँड्सची नवीन उत्पादनं आहेत. 20 नवीन ब्रँड्सनी पहिल्यांदाच या महोत्सवात भाग घेतला आहे. या महोत्सवात विविध श्रेणींमधले पुरस्कारही दिले जाणार आहेत. अलीकडे तंत्रज्ञानाच्या आक्रमणामुळे वाचन संस्कृतीवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतं. ही निश्चितच चिंतेची बाब असल्याचं मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. नागपूरच्या मॉरिस कॉलेजच्या स्वातंत्र्य भवनात 3 दिवसीय ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी सुभाष चौधरी यांनी सेवा सदन शाळेत ग्रंथदिंडीला झेंडा दाखवून ग्रंथोत्सवाची सुरुवात केली. या ग्रंथोत्सवात ग्रंथप्रदर्शन आणि विक्रीची सोय आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक डॉ. यशवंत मनोहर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. हे ग्रंथ प्रदर्शन उद्यापर्यंत सुरू राहणार आहे. जहाल राष्ट्रवादाचे आधारस्तंभ असणाऱ्या लाल बाल पाल या त्रयींपैकी लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त देशभर त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या लालाजींचा जन्म पंजाबमध्ये 28 जानेवारी 1865 रोजी झाला. वकील म्हणून कारकीर्द सुरू केल्यावर त्यांनी दयानंद अँग्लो वैदिक स्कूलच्या स्थापनेसाठी आर्य समाजाच्या दयानंद सरस्वतींना सहकार्य केलं. हिंदुत्व ही शांततामय जीवनशैली असून तिला राष्ट्रवादाशी जोडल्यास एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र उभारता येईल अशी संकल्पना त्यांनी मांडली. राष्ट्रीय काँग्रेसचं सभासदत्व घेऊन पंजाबच्या राजकीय आंदोलनात भाग घेतल्याबद्दल 1907 मध्ये त्यांची रवानगी मंडाले इथं करण्यात आली.
पुढे ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या सायमन आयोगाचा निषेध करण्यासाठी 30 ऑक्टोबर 1928 रोजी लाहोरमध्ये लालाजींच्या नेतृत्वाखाली शांततामय वातावरणात निदर्शनं करण्यात आली. मात्र त्यावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यात ते जबर जखमी होऊन पुढे त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अशा या पंजाब केसरीचा मृत्यू भगतसिंग, राजगुरू सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद यांना मात्र प्रेरणा देऊन गेला. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत आज मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा आणि डोडिंग या जोडीनं उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगिस या जोडीचा 7-6, 6-3 पराभव करत सानिया डोडिंग जोडीनं हा विजय मिळवला आहे. महिला एकेरीत अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्स आणि अँजेलिक केर्बर यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. उपांत्य सामन्यात चौथी मानांकित रडवान्स्काला सेरेनानं 6-0, 6-4 असं सरळ पराभूत करत अंतिम फेरी गाठली. पुरुष एकेरीत आज उपांत्य सामन्यात अग्रमानांकित नोवाक जोकोविच समोर 17 ग्रँडस्लॅम विजेता असलेल्या अनुभवी रॉजर फेडररचं आव्हान आहे. हवामान. संपूर्ण उत्तर भारत गारठला असून थंडीचा कडाका आणखी 2 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात स्वच्छ सूर्यप्रकाश असला तरी हाडं गोठवणारी थंडी आहे. येत्या 24 तासात पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. समुद्रातील उष्ण वारे, वाढलेली आर्द्रता आणि तापमानात झालेली घट यामुळे मुंबईत थुरकं असं वातावरण पाहायला मिळत आहे. याबद्दल कुलाबा वेधशाळेच्या पूर्वानुमान विभागाच्या संचालिका शुभांगी भुते यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहे. आपण जे वातावरण बघतोय आता मुंबईमध्ये साधारणतः असं याला स्मॉगी वातावरण म्हणतात आणि हे वातावरण जेव्हा टेम्परेचर म्हणजे मिनिमम टेम्परेचर कमी होतं, जसं आज सांताक्रूजचं 14 डिग्री झालेलं आहे मिनिमम टेम्परेचर, आणि जेव्हा मुंबईमध्ये नॉर्दर्ली दिशेकडून म्हणजे उत्तरेकडून वारे येतात तेव्हा असं वातावरण तयार होतं. साधारणतः हे जे वातावरण आहे ते 75% म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्याला बघता येतं. हे वातावरण होण्यामागे असं आहे की जनरली रेडिएशन फॉग म्हणजे समुद्र गरम असतो आणि वरून म्हणजे वातावरणातून येणारे वारे थंड असतात. त्याच्यामुळे एक बाष्पीभवन होऊन ते बाष्प एक काही 10 मीटरच्या अंतरावर म्हणजे वातावरणामध्ये असतं आणि त्याच्यासोबत आपलं जे पोल्युशन स्मॉग असतो तो सगळा त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि त्याच्यामुळे असलं आपल्याला वाटतं की धुकं आहे की काय, पण इनफॅक्ट ते धुकं नसून ते स्मॉग आहे. आणि हे असं जनरली ऑब्झर्व होतं जेव्हा टेम्परेचर डाऊन होतं आणि उत्तरेकडून वारे स्ट्रॉंग असतात तेव्हा ते जमिनीच्या एका तळावर असतात. आणि हे जे वातावरण आहे म्हणजे आपण म्हणतो कधी कधी वास येतो, पण हा वास जनरली पोल्युशनमुळे असतो. जो पोल्युशन किंवा कुठं काही जळलेलं असेल आणि ते वातावरणाच्या 10 मीटर पर्यंत जमिनीशी सलग असतो, त्याच्यामुळे आपल्याला तर असं वाटतं की कुठं ह्या वातावरणामध्ये वास येतोय. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातील हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तरुणांमध्ये एकजूट घडवून एकसंध राष्ट्रनिर्मिती हे राष्ट्रीय छात्र सेनेचं कार्य, पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनतेच्या तक्रारींचं निवारण करण्यात असमर्थ ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश. आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या चौकशीची सीबीआयनं मागितली परवानगी. 14व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त देशभर आदरांजली समर्पित. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा डोडिंग जोडीनं मिश्र दुहेरीची उपांत्य फेरी गाठली. आणि वाढलेली आर्द्रता आणि तापमानात झालेली घट यामुळे मध्य मुंबईत धुरकट वातावरण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.